मंडळी, झी मराठीवर नुकतीच दाखल झालेली पारू ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवते. या मालिकेत पारू, अहिल्या, आदित्य या सगळ्यांनाच प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहे. यामध्येच अहिल्यादेवी किर्लोस्कर ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. तर ही करारी भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक हिने साकारली असून ही भूमिका नेमकी का स्वीकारली ते तिने सांगितलं आहे. मुग्धा म्हणाली, मी माझ्या आयुष्यात कधीच अशी भूमिका केली नाही. ज्यावेळी आपण आपल्या व्यक्तिमत्वापेक्षा काहीतरी वेगळं करतो तेव्हा ते एक आव्हानात्मक असतं. मला ऑडिशन देण्यात खूपच मजा येत होती, कारण तिथे सतत नवनवीन शिकायला मिळत होतं. अहिल्या नेहमी सत्याच्या बाजूने उभी असते. तिला खोटं अजिबात सहन होत नाही आहे. शून्यातून तिने आपलं साम्राज्य निर्माण केलं आहे. हालाकीचा काळ तिने पाहिला आहे, त्यामुळे ती अशी आहे. तिचं तिच्या दोन्ही मुलावर खूपच प्रेम आहे, पण ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. ती खूपच कमी शब्दात बोलते, पण ज्या प्रकारे बोलते ते बघण्यासारखं आहे, असं मुग्धा यावेळी म्हणाली. यानंतर मुग्धा पुढे म्हणाली, माझ्यासाठी एका आईची भूमिका निभावणं हे मुळात नवीन आहे, तेही इतक्या मोठ्या मुलाची आई. पण आमच्या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत सर कमाल आहेत. ज्या प्रकारे ते मार्गदर्शन करतात आणि आमच्याकडून गोष्टी करून घेतात ते खूप शिकण्यासारखं आहे. सुरुवातीला थोडा संकोच होता की इतक्या मोठ्या मुलाची आई मी कशी निभावणार, पण जेव्हा अहिल्याला जाणून घेतलं तेव्हा ती तिच्या प्रेमात पडली. मी स्वतःला नेहमी सेटवर आठवण करून देते की मी 2 मोठ्या मुलांची आईची भूमिका साकारते. कधीकधी न कळत आपल्या हावभावांमध्ये दिसून येतं, तर त्या गोष्टीची मी अतिशय काळजी घेते. मुग्धा पुढे असंही म्हणाली, जेव्हा पहिलाच प्रोमो आला त्या रात्री मी उशिरापर्यंत जागी होती. इतके मला फोन यायचे. सोशल मीडियावर मेसेजची उत्तरं देता देता घड्याळाकडे लक्षच गेलं नाही. पण खूप छान प्रतिसाद मिळतोय, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. तर नुकत्याच सुरू झालेल्या पारू या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अगदी TRPच्या यादीमध्ये टॉप 20मध्ये सुद्धा ही मालिका आली आहे. तर या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर हे पात्र तुम्हाला कसं वाटतं, त्याचबरोबर ही मालिका तुम्हाला कशी वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.